नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. ज्यांची सकाळी खूप घाई होती कारण डबा करून आणि बाहेर पण कामानिमित्त जायचं असतं, तर तशा बायकांची खूप सारी घाई होती कारण आपण सर्वच आवरून घराबाहेर पडायचं असतं. तर त्यावेळेला नेमकं आपलं नाश्ता करणं होत नाही आणि भरपूर सारं जे प्रोटीन असतं किंवा भरपूर सारे न्यूट्रिशन युक्त आपल्याला सकाळी सकाळी खायला भेटत नाही. तर आजची रेसिपी ही त्यांच्यासाठी आहे की खूप घाई गडबड जरी असेल तरी तुम्ही ही रेसिपी पटकन करू शकता, ज्यातून बरेचसे न्यूट्रिशन्स आपल्याला भेटू शकतात. तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे, नक्कीच बघा, संपूर्ण बघा, झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. मी इथे 2 टीस्पून घेतलेलं आहे चण्याचं पीठ आणि हे व्यवस्थित मी एक 10 मिनिटं आधी भिजवून घेतलेलं आहे. थोडेसे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आणि 4 मी इथे पालकची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून कापून, आणि थोडीशी कोथिंबीर कापलेली आहे. तर हे पीठ व्यवस्थित एक 5 मिनिटं आधी फक्त भिजवून ठेवलेलं आहे. मी त्यामध्ये घालणार आहे कापून घेतलेली पालक, कोथिंबीर. हा एक चिला जर आपण सकाळी नाश्त्यामध्ये चहा कॉफी बरोबर घेतलात तर खरंच सांगते 2 ते 3 तास आपल्याला अजिबात भूक लागत नाही. एवढा हेल्दी हा चिला होतो. तुम्ही घावण म्हणू शकता, चिला म्हणू शकता. तर बेसनचा हा चिला तुम्ही त्याच्यामध्ये आवडीच्या भाज्या तुमच्या कोबी वगैरे पण घालू शकता. स्वीटकॉर्न मी नंतर वापर करणार आहे. स्वीटकॉर्न पण मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये कॉम्बिनेशन जे छान आहे, ज्यामध्ये त्या पदार्थाचे चव छान येते, तर तिथे मी वापरत असते. कारण आता सीझन चालू आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याकडे मार्केटमध्ये मका अवेलेबल आहे आणि एकाच वेळेला जर आपण मका खाल्ली तर भरपूर साऱ्या कॅलरीज आपल्या मक्यामधून जातात. म्हणून थोड्या थोड्या प्रमाणामध्ये शरीराला सगळे घटक मिळतात. त्यासाठी मी बऱ्याचशा पदार्थांमध्ये ज्यामध्ये छान याचं कॉम्बिनेशन आहे, छान चव लागते, तिथे मी मक्याचे दाणे वापरत असते. पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं तेल मी पॅन वरती टाकलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पिठाची बघितलेली आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप मी असं घट्टही ठेवलेली नाहीये. तर संपूर्ण आपल्याला हे बॅटर या पॅन वरती या पद्धतीने व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं आहे. थोडेसे आपल्याला स्वीटकॉर्नचे दाणे घावण मध्ये घालायचे आहे. थोडंसं चमच्याने प्रेस करून गॅस मिडियम ठेवायचा आहे. पौष्टिक हा चिला आपला तयार होतो, बेसन चिला. तर चहा कॉफी आपण सकाळी घेतोच, तर त्याबरोबर आपण हा एक चिला नक्कीच करून खाऊ शकतो. मीडियम गॅसवरती आपल्याला हा चिला छान होऊ द्यायचा आहे. वरती छान असा व्यवस्थित सुकल्यानंतर आपण हा उलटा करून टाकणार आहे. तर सकाळची किती जरी घाई असेल तर आपण स्वतःसाठी एवढा वेळ तर नक्कीच काढला पाहिजे. कारण जर आपण आजारी पडलो तर ह्यापेक्षा जास्त वेळ आपला जातो. त्यामुळे एवढा वेळ काढून आपण हे नक्कीच केलं पाहिजे. तर छान असं आपल्याला हा वरती फुटून आल्याकडे की आपल्याला हे वरती उलटा करून आणि टाकायचा आहे. तेल, तूप, बटर तुम्ही याला लावू शकता. 1 चमचा तर तूप आपण रोज ज्याला आवडत असेल ते नक्कीच खाऊ शकतात. कारण तुपामुळे डायजेशन छान होतं. तर व्यवस्थित आपल्याला खालच्या बाजूने पण हा चिला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. चिमटीभर मीठ आणि अगदी चिमटीभर मी इथे घातलेले तिखट आणि हळद याच्यामध्ये घातलेली नाहीये. जर आवडत असेल तर तुम्ही हळद इथे घालू शकता. आणि कन्सिस्टन्सी पिठाची मी तुम्हाला दाखवलीच आहे. तर तुम्ही चण्याच्या डाळीचं पीठ घेऊ शकता किंवा अख्ख्या चण्याचं पीठ सुद्धा तुम्ही दळून आणून आणि हा पौष्टिक चिला इथे बनवू शकता. आपल्या दोन्ही साईडनी छान हा चिला भाजून झालेला आहे. मस्त खमंग वास सुटलेला आहे आणि चिला इथे आपला तयार झालेला आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता. हिरवी पालेभाजी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारामध्ये शेअर करा. म्हणजे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.